निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात गुरुदेव या बसा बसा राहू द्या। या भूमीचं आणि तुमचंही सौभाग्य आहे। या भूमीत कानिफनाथ निवास करणार आहेत। मढी गावात कानिफनाथ राहून या संपूर्ण प्रदेशात अष्टदिशांना नाथ संप्रदायाचं कार्य करणार आहेत ते। तेव्हा तुमच्या आयुष्यात प्रकाश आला आहे। तुमचं आयुष्य उजळून जाणार आहे आणि ते केवळ भौतिक सुखाने नाही तर कानिफनाथांच्या सहवासाने। कानिफनाथ तुम्हाला सन्मार्गावर घेऊन जाते। ईश्वर प्राप्तीचा मार्ग तुम्हाला ते दाखवते। ते तुम्हाला परीस देतो आहे। त्या परीसाचं सोनं कसं करून घ्यायचं आहे ते तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं आहे। देवा एकदा का देव इथं राहिलं म्हणजे समधी काळजीच मिटली बघा। आपण या वैरान भागात देवाला राहायचं कसं? वर्षानुवर्ष कठोर तप केला आहे अन्न पाणी न घेता। हा वैराण भाग काय आहे त्यांच्यासाठी? सुजलाम सुफलाम होईल हा वैराण भाग। तुम्ही नका काळजी करू। इथे कशाचीही उणीव राहणार नाही। हे पहा, गुरुदेवांनी आज्ञा केली म्हणून मी इथे आलो। परंतु यानंतर मी इथेच निवास करणार आहे। परंतु त्याआधी गुरुदेव मला एक स्थान दाखवणार आहेत, ते मला पाहायचं आहे। अहो देवा, समजा गावच तुमचं आहे, तुम्ही नुसतं बोट ठेवा, ती जागा तुमची। तसं नाही, त्यामागे ईश्वरी संकेत आहे, गुरुकृपा आहे। त्या भूमीत याआधी काहीही घडलेलं नाही। जे काही घडणार आहे ते यानंतर। आजपर्यंत ती भूमी कोणीही वापरलेली नाही, अशी ती मंगल भूमी असणार आहे। ही विभूती ज्या दिशेने जाईल त्या दिशेने ती जागा असणार आहे। आदेश आदेश त्या दिशेला गेलेली आहे ती विभूती। आपण सगळे त्याच दिशेला जाऊ। होय देवा, होय देवा। ज्या वाळवंटाविषयी बोलत होतो तो हेच। जिथवर पोहोचायचं होतं तिथवर आलो आहेत आपण। देवा, इथं तर तुम्ही म्हणला तसा चिटपाखरू बी नाही, आधा पाण्याचा टिपूस बी नाही कुठं। आता समधी काळजी गुरुदेवांवर आणि महादेवांवर।
तेव्हा एक विचारायचं होतं, इथं कुठं महादेवाची पिंड दिसत नाही ती? होय, तेच हुडकायचं आहे आपल्याला इथं. आता वाळवंटात घुसताच अजून बी विचार करा. जमत असल तर माझ्या संगती या. मला तर जावंच लागल. जेवाची पर्वा करून चालायचं नाही मला. अहो आम्ही येऊ, बरं आधीच भूक लागली या, आणि आत गेल्यावर काय मिळायचं बी नाही. अरे देवाला हुडकायचं म्हणजे काय सोपं काम नाही. तहान भूक समजा इसरावं लागतंय. कानिफा, हे स्थान आहे तुझे. इथे राहून तुला तुझे कार्य करायचे आहे. तू जेव्हा अवतार घेतला तेव्हाच ह्या गोष्टी ठरलेल्या होत्या. तू हे स्थान ग्रहण करावे ही गुरु सद्गुरूंची इच्छा आहे कानिफा. त्यामुळे त्याचा स्वीकार तू आनंदाने कर. होय गुरुदेव, ज्या अर्थी मला हे स्थान दिलं आहे त्या अर्थी नक्कीच यामागे काहीतरी हेतू असणार. नवनाथ या देवभूमीमध्ये जिथे जिथे आपले स्थान ग्रहण करतील तेथे स्थान भविष्यात नाथ संप्रदायाचे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाईल. आणि आज मी सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक नाथ हे चिरंजीव आहेत. तुम्ही श्रद्धेने त्यांना बोलवाल, हाक माराल तर ते तात्काळ तुमच्या मदतीसाठी धावून येतील. परंतु हो, त्यासाठी तुमचं आचरण शुद्ध असायला हवं. तुमची भक्ती हवी, तुमची श्रद्धा हवी. आणि अजून एक सांगतो, जे नाथांची सेवा करतील, जे नाथ संप्रदायातील उपदेशाप्रमाणे वागतील, त्यांचं रक्षण स्वतः नाथ करतील. देवा, तुम्ही आमचं अख्खं आयुष्यच बदलून टाकलं. आमच्या हित स्वतः देव येऊन राहणार. आणखीन काय पाहिजे आमासनी? व्हाय देवा, अहो आमच्यापर्यंत जेवढी जमल तेवढी सेवा आम्ही करू. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्हाला कानिफ काहीही कमी पडू देणार नाही. आदेश, आदेश, कानिफा, माझ्या समक्ष तू हे स्थान ग्रहण कर. नवनाथ म्हणजे नवनारायण आहे, नवशक्ती आहे. कार्यच इतकं महाकाय आहे की सहस्त्र हातांनी करत राहिलो तरी सुद्धा ते कमी आहे. म्हणून प्रत्येक नाथांनी आपलं कार्यक्षेत्र वाटून घेतलं पाहिजे, म्हणजे कार्य सोपे होईल.
कानिफ, तुला जे स्थान दिले आहे त्याचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. ही एक जबाबदारी देखील आहे. मला खात्री आहे की तू हे दायित्व पार पाडशील. कानिफा, आता सूर्यास्त होणार आहे. मला इथून निघावं लागणार आहे. गुरुदेव, गुरुदेव, असं का करतात? मी आसन ग्रहण केल्यानंतर ती व्यवस्था लागेपर्यंत तरी आपण थांबावं. कानिफा, गुरु सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे मला तुला ह्या मळी या क्षेत्रात तुझे स्थान देऊन निघायचे आहे. आता तुला स्वतंत्रपणे तुझे कार्य करायचे आहे. तुझे स्थान ग्रहण केलेले आहे ते भविष्यात नाथपंथाचे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाणारच आहे. सदैह किंवा सूक्ष्म देहाने तुला अहोरात्र कार्य करायचे आहे कानिफा इथे. आणि आज मी तुम्हा सगळ्या लोकांसमोर हे सांगू इच्छितो की कानिफने जरी हे स्थान ग्रहण केलेले असेल तरी तो एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊन त्याचे कार्य करू शकतो. आणि हीच नाथपंथाची ताकद आहे. त्यामुळे यानंतर कानिफ तुम्हाला जे जे सांगेल, जे जे शिकवेल त्याचं तुम्ही ग्रहण करा. त्याने तुमचं कल्याणच होणार आहे. होय देवा, आमची बी इच्छा होती, पण तुम्ही आला बी आणि चाललात बी. थांबला असता तर आम्हाला बी तुमची सेवा करायला मिळाली असती. हे पहा, कानिफ माझा शिष्य जरी असला तरी तो आणि मी काही वेगळे नाही. तुम्ही त्याची सेवा कराल ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचणारच आहे. माझे तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद आहे. तेव्हा आता मी इथून प्रस्थान करतो. गुरुदेव, मला याची कल्पना नव्हती की तुम्ही मला सोडून जाल. मला आशीर्वाद द्या की माझ्याकडून नाथपंथाचं कार्य यशस्वीपणे पार पडेल. भस्मांकित शिव स्वरूप शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम सिद्ध भवतु. योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन. कानिफा, आता एकदा मोठ्याने जयघोष कर जो इथल्या चहू दिशांना निनादत राहील. आणि प्रवास करताना मला तुझी जयघोष कानात घुमत राहील. आदेश, आदेश, अलख निरंजन, अलख निरंजन, निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. देवा, रात झाली तरी पिंड सापडली नाही. आता काय करायचं? तहान लागली आहे बघा, आणि घशाला अशी कोरड पडली आहे की हितच शुद्ध हारपून पडायचो. तेव्हा पाणी तरी प्यायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. कुठे सापडलं इथं पाणी? तहानच लागली आहे ना तुम्हासनी. मी देतो तुम्हासनी पाणी. पर कसं देणार? तुम्हासनी पाणी प्यायला भेटल, तुमची तहान जाईल. त्या बघा,
आदेश आदेश अलख निरंजन निरंजन निरंजन। ठीक है। देवा, आम्ही समद पाणी पिलो, पर कमंडलूतलं पाणी काय संपलं नाही। तेव्हा ताण भागली, लय बरं वाटलं बघा। अरे हे पाणी नाही, तीर्थ आहे। महादेवाच्या कृपेनं ह्या कमंडलूत आलेलं। आता तुम्ही समध्यानी ह्या वाळवंटातच इथं आडवा व्हा, पाठ टाका, नंतर चला दिस उजाडताना बघू, हुडकू आपण। हे बरं झालं बघा। तुझे माझ्यावर प्रेम आहे, निष्ठा आहे, परंतु त्यात मोह येता कामा नाही। भावनेने तू माझ्यातच काय तर परमेश्वरातही अडकता कामा नाही। साधनेत हा मोह आडवा आहे, मग तो साक्षात परमेश्वराचा का असेना। गुरुदेव गुरुदेव, मच्छिंद्रनाथांच्या समाधीनंतर आपण जास्त काही बोलत नाही आहात। मलाही खूप काही विचारायचं होतं, परंतु तुमची मनस्थिती पाहता विचारलं नाही। या वाटेवरून मी गुरुदेवांसोबत अनेक वेळा आलो आहे। सगळ्या आठवणी जाग्या झाल्या। बालपणी तर मी त्यांच्या सोबतच असायचो, त्यामुळे सगळं डोळ्यासमोरून जात होतं। तुम्ही एवढं सांगत आहात तर आम्हालाही काही आठवणी सांगा। सांगतो। मी लहान होतो आणि गुरुदेवांसोबत चाललो होतो तेव्हा गुरुवर, हा पक्षी तर मरण पावला आहे। आता संजीवनी मंत्र म्हणून ह्याला जिवंत कर। पाहूयात मंत्र तुला सिद्ध झाला आहे का। गुरुदेव, आपण किती भाग्यवान आहात। बाल वयातच आपण किती गोष्टी शिकला आहात। ते केवळ गुरु नव्हते, ममत्वाने भरलेली माऊली होती। मग त्यांनी तुम्हाला वेगवेगळ्या अनुभवातून शिकवलं असेल ना। त्यांनी इतक्या सहज ते शिकवलं की माझं त्या ज्ञानावर प्रेम होत गेलं।